let's say earth gravitational force. This is an object which I have held here. That means I am applying muscular force to hold this object. Because of the force, this object is at this position. When I remove this force, this object moves towards the surface of the earth, and the force by which this earth is attracting that object towards its center, that is called earth gravitational force. Earth प्रत्येक ऑब्जेक्टला, each and every object attract towards its center in the downward direction. हा कोणती डायरेक्शन आहे? खालच्या दिशेने, in the downward direction, and that force which is exerted by the earth is called earth gravitational force. Now what is the direction of this force which is exerted by the earth? कोणती डायरेक्शन आहे? It is vertically downward direction. Why it is vertically downward direction? If I consider this one is the earth. Earth ही पूर्ण सर्क्युलर आहे का? नाही, ती इलिप्टिकल आहे. If this one is the earth, this one is the center of the earth, then whole mass of the earth is concentrated at its center. या सेंटर पॉइंटला त्याचा पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट होतं. If we are on the surface of the earth like this, if any object which is here, surface वर आहे, एखादं विमान आहे ते वर आहे, on that aeroplane this earth exert force. समजा ऑब्जेक्ट इथे असेल तरी सुद्धा त्याचे डायरेक्शन कशी राहील? इकडे राहील. ऑब्जेक्ट इथे असेल तरी सुद्धा याची डायरेक्शन कशी राहील? अशी. इफ ऑब्जेक्ट इज हियर देन इट्स डायरेक्शन इज हियर. दॅट मीन्स अर्थ एक्झर्टिंग फोर्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट अँड अट्रॅक्ट टुवर्ड्स इटसेल्फ, towards its center, and this movement is vertically downward, and therefore direction of this force is vertically downward. Now when I throw any object, जसा मी एखादा ऑब्जेक्ट असा उडवला, आता मी खालून वर उडवते, तुम्हाला दिसला असेल तो असा वर गेला आणि इथून खाली आला. आता हे जी त्याची मोशन आहे ही का बरं अशी झालेली आहे ते समजून घेऊ आपण. When I throw this object from this position, जसा मी इथे एखादा ऑब्जेक्ट असा पकडला आणि त्याला थ्रो केला, at this position its velocity is 0. I am applying at this position, this one is the object, its velocity is 0. I am here on this object, earth is attracting, that means earth is exerting its force. या बॉडीवर अर्थ सुद्धा खालून कोणता फोर्स लावून राहिली? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावून राहिली, आणि ही बॉडी मी इथे पकडून आहे. नाउ आय अप्लाय फोर्स हियर, मी इथे फोर्स लावेल, मी अशी त्याला वर उडवेल. व्हेन आय अप्लाय फोर्स दिस बॉडी मूव्स लाईक धिस. व्हेन आय अप्लाय फोर्स दिस वेलॉसिटी, जी काही वेलॉसिटी इथून लावेल तर पहिल्यांदा याला जास्त फोर्स लावल्यामुळे काय होईल? याची वेलॉसिटी हायेस्ट राहील. या पोझिशनला हा फोर्स जास्त आहे, याची वेलॉसिटी या पोझिशनला जसा मी इथे फोर्स लावेल तर याची वेलॉसिटी सर्वात जास्त राहील. आफ्टर दॅट दिस वेलॉसिटी डिक्रीजेस, कमी कमी होत जाते. का बरं कमी होत जाऊन राहिली आहे? कारण मी इथे फोर्स लावला त्याच्यामुळे याला जी वेलॉसिटी मिळाली त्यांनी तो वर चाललेला आहे. इट इज मुव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन बिकॉज ऑफ द फोर्स विच इज अप्लाइंग बाय मी. And at the same time, if body is here there is a gravitational force which is opposing. त्याला खालून पृथ्वी ओढत आहे. मी जरी वर फोर्स लावला आहे तरी सुद्धा पृथ्वी काय करून राहिली? त्याला खालून ओढत आहे. दॅट मीन्स धिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. धिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अपोजिंग इट्स मुवमेंट अँड देअरफॉर धिस वेलॉसिटी डिक्रीजेस. समजा मग इथे 10 मीटर पर सेकंद असेल, 9 झाली, 8 वेलॉसिटी इज डिक्रीजेस while moving body in the upward direction. When 10, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. At this position, this velocity becomes 0. याच्याला 0 म्हणजे पहिल्यांदा 0 होते, परंतु इथे काय होती? जसा फोर्स लावला तशी ती वेलॉसिटी काय होती? हाय होती. When this move in the upward direction, this body moves in the upward direction because of the force applied by me, this velocity decreases. At this position, when velocity is 0, it starts moving in the downward direction. From this portion, this velocity increases. इथून ही velocity काय होते? Increase होत जाते. Because now here, this body is under gravitational force.
कोणता फोर्स लागून राहिला त्या बॉडीवर? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागून राहिला. अँड देअरफॉर देअर इज इन्क्रीजिंग वेलॉसिटी, वाढत 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 जाते आणि याला काय होते? त्याची वेलॉसिटी हायेस्ट राहते ह्या पॉइंट. तर अशा पद्धतीने इथे मी फोर्स लावला त्याच्यामुळे वेलॉसिटी हायेस्ट झाली, परंतु ती काय होते? इथून या पॉइंट पासून हायेस्ट होती म्हणजे हाय असं म्हणता येणार नाही, परंतु जी काही वेलॉसिटी असेल ती इथे होती त्याच्यामुळे पण त्या वेलॉसिटीने हा वेलॉसिटी इथे कमी कमी होत गेली, मग 0 आणि नंतर अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इन्क्रीजेस त्याची वेलॉसिटी काय होते? वाढत जाते. दॅट मीन्स धिस बॉडी इज ऍक्सेलरेटिंग. त्याच्यामध्ये काय होतो? चेंज इन द वेलॉसिटी बदलत चालली आहे. दॅट मीन्स दॅट बॉडी इज ऍक्सेलरेटिंग बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देर आर 2 questions which are given. Why does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple? याचा आन्सर तुम्हाला लक्षातच आलं असेल. ऍपल आहे आणि अर्थ आहे. ऍपल अर्थकडे अट्रॅक्ट होतो, परंतु अर्थ ऍपलकडे जाऊन पडते का? ऍपलवर जाऊन पडते का? नाही. बिकॉज अर्थ हॅज मोर मास दॅन दॅट ऑफ ऍपल अँड देअरफॉर अर्थ एक्झर्ट मोर फोर्स ऑन द ऍपल. अर्थ काय करेल? ऍपलवर जास्त फोर्स लावेल आणि स्वतःकडे ओढून घेईल. तेवढ्या क्वांटिटीचा फोर्स ऍपल लावू शकतोय का अर्थवर? नाही. म्हणून तो अर्थवर पडत नाही. अर्थ त्याच्यावर पडत नाही. सेकंड वन, अर्थ अट्रॅक्ट्स मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट टुवर्ड्स इटसेल्फ, बट अनलाइक द फॉलिंग ऍपल दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. आर्टिफिशियल सॅटेलाइट किंवा मून हॅव अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यांची पृथ्वीभोवती कोणती मोशन आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही सुरू आहे. अँड बिकॉज ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दे नेव्हर फॉल्स ऑन अर्थ. आफ्टर दॅट वी विल सी अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. This earth gravitational acceleration, that means G. Earth acceleration means G. Because of the gravitational force in any body, there is a acceleration. That means the acceleration produced in any body. This is the acceleration produced in any object or body because of the gravitational force that is called earth gravitational acceleration. म्हणजेच काय झालं? ऍक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलॉसिटी. ही बॉडी अशी पकडली तर ही सरळ खाली जाते. खाली जाताना ती काय होते? त्याची वेलॉसिटी काय होते? वाढत वाढत जाते. ही वेलॉसिटी वाढत जाते, त्याचा वेलॉसिटीमध्ये बदल होत जातो. वेलॉसिटी मधला बदल म्हणजेच काय? ऍक्सेलरेशन. आणि कोणामुळे झालं? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ऍक्सेलरेशन प्रोड्यूस इन एनी ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. This earth gravitational acceleration is denoted by letter small g. Gravitational constant हा कॅपिटल G आहे. कॉन्स्टंट आणि ऍक्सेलरेशन मध्ये फरक करू नका. अर्थ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, दिस व्हॅल्यू इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती बदलत नाही. त्याला इट इज डिनोटेड बाय कॅपिटल G. बट अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इज डिनोटेड बाय स्मॉल g. Formula for small g is gm upon r square. This is a earth. This one is a earth. Acceleration due to gravity, that means any object on the surface of the earth. समजा याच्यावर असेल किंवा कुठेतरी वर असेल, खूप दूर पर्यंत असेल, हा ऑब्जेक्ट इथे असेल, as compared to this object is here. आणि this one is the radius. हा सेंटर आहे अर्थचा. This one is considered, this one is the radius. This portion is the equator and these are the poles. हा काय असतो? त्याचा विषुववृत्त असतो. आणि हे काय असते? त्याचे पोल्स, ध्रुव असतात. If object is here or here or here or any on the surface of the earth, then we will consider this one is the radius or this one is the radius or this one is the radius, this one is the radius, this one is the radius of the earth.
दॅट मीन्स रेडियस इज नॉट कॉन्स्टंट. रेडियस अर्थची रेडियस कशी आहे, कॉन्स्टंट आहे. बट वी कन्सिडर रेडियस ऑफ द अर्थ डिनोटेड बाय आर. दिस व्हॅल्यू इज 6.4 इंटू 10⁻6 मीटर. याचा रेडियसची व्हॅल्यू आर इज 6.4 इंटू 10⁻6 meter. Mass of the earth denoted by capital M, 6 into 10⁻24 kg, and value of G we know 6.67 into 10⁻11 Newton meter square per kg square. When we substitute these values here, ह्या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा आपण ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो तेव्हा कशा पद्धतीने येतं ते आपण तर समोर बघणारच आहोत. लेट्स फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेन दिस G, that is acceleration due to gravity or earth gravitational acceleration denoted by small g, and this one is the formula where G is gravitational constant, value 6.67 meter. Mass of the earth is 6 into 10⁻24 kg. ह्या व्हॅल्यूज पाठ करून ठेवायच्या तीनही. and R is 6.4 into 10⁻6 meter, radius of the earth. This one is the radius. Now if the object is above, समजा ऑब्जेक्ट सरफेसच्या वर असेल मग तरी त्याची रेडियस किती पकडायची, मग तो हे डिस्टन्स कन्सिडर करायचं का नाही. दिस डिस्टन्स इज निग्लिजिबल. हे डिस्टन्स कसं असतं, निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द रेडियस ऑफ द अर्थ. याच्या कंपॅरिझन मध्ये हे डिस्टन्स कसं असतं, निग्लिजिबल असतं. अँड देअरफॉर इफ ऑब्जेक्ट इज हियर ऑर ऑब्जेक्ट इज हियर, वी कन्सिडर व्हॅल्यू ऑफ रेडियस ॲज अ डिस्टन्स बिटवीन दिस ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला जेव्हा आपण कन्सिडर करतो, समोर काही पॉइंट्स येणार आहे की ही व्हॅल्यू ही निग्लिजिबल असते. ऑब्जेक्ट हा सरफेसवर असेल तर आपण आर कन्सिडर करतो, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर. परंतु ऑब्जेक्ट जर सरफेसच्या अबव असेल, वर असेल, तरी सुद्धा आपण आरच कन्सिडर करतो बिकॉज दिस डिस्टन्स इज निग्लिजिबल. लेट्स डिराइव्ह दिस इक्वेशन. हे इक्वेशन आता तयार करून बघू आपण. वी नो फॉर्म्युला. दिस इज डायग्राम. दिस वन इज अर्थ and object is here. If object, this one is mass of the object, this is the radius and this is mass of the earth. There is a one object which is, and this one is the distance. We consider this distance as r. This is the object which is above the surface or on the surface of the earth. We are going to calculate here. This distance is considered as r. Mass of the earth is 6 point and gravitation g value. आता हा फॉर्म्युला जो आहे तो आपण कॅल्क्युलेट म्हणजे डिराइव्ह करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल F इज इक्वल टू G m अपॉन r स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दोन बॉडी घेतल्या. इथे दोन बॉडी कोणत्या आहे, एक मास अर्थ आहे आणि दुसरी एक बॉडी आहे ज्याचं मास किती आहे, स्मॉल m. दिस वन इज कॅपिटल M. आणि म्हणून m1 m2 ची व्हॅल्यू काय ठेवली मी, कॅपिटल M स्मॉल m. दिस इज G. डिस्टन्स बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट इज r. दोघांमधला हा स्मॉल r आहे. हा एवढा r असा वरही घेतला किंवा सरफेसवरही असेल तरी सुद्धा त्याला काय करू आपण, rच कन्सिडर करू, रेडियस ऑफ द अर्थ, बिकॉज दिस डिस्टन्स इज निग्लिजिबल. दिस इज द फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला. But we know that by Newton's second law of motion, F is equal to ma. That means F is equal to mass of the object and acceleration produced in the body because of the gravitation A. This m, acceleration produced in the body because of the gravitation, is denoted by G. This is second one. This one is first one. From 1 and 2, left hand side is same and therefore mg. ही आणि हा सारखा आहे म्हणून काय होईल, राइट हँड साइड सेम होईल आहे. mg is equal to G m upon r square. Small m cut and G is equal to G m upon r square.
When you substitute values here, value of g, mass of the earth and radius of the earth, we get value 9.77 meter per second square. This is the acceleration produced in the body if the object is on the surface of the earth or above the surface of the earth. Now there are two different values I have given here. दोन व्हॅल्यूज. आता ह्या व्हॅल्यूज बदलतात. का बरं बदलतात? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पृथ्वीच्या ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ह्या व्हॅल्यू वेगवेगळ्या राहतात. मग ह्या व्हॅल्यू किती राहतात? तर याच्यातल्या ह्या ज्या दोन व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत त्या दोन व्हॅल्यूज बघा. acceleration produced in the body because of the gravity, acceleration due to gravity is on the pole 9.832 meter per second square and at the equator 9.78 meter per second square. ह्या दोन्ही रिकाम्या जागा, हा फॉर्म्युला आणि ही डेफिनेशन अतिशय महत्वाची आहे. ह्या व्हॅल्यूज पाठ करायच्या. Why these values varies on the surface of the earth at different places? This portion we will take in next class.